महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात आलंय। राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। प्रत्येक बातमी अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघत चला। राज्यातील 10 जिल्ह्यावर अवकाळी संकट, आज येलो अलर्ट। सलग 2 दिवस पाऊस झाल्यामुळे गहू ज्वारी पिकाला बसला मोठा फटका। परभणी, बीड, नांदेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। प्रीमियम पेट्रोलसह उद्योग डिझेल महाग, भारताला सोसावा लागणार युद्धझळा। 22 रुपयांनी महागले इंडस्ट्रियल डिझेल, समोर अनेक वस्तू महागणार। गॅस वितरण व्यवस्थापनामध्ये सुरळीतपणा, पथकामार्फत होते दररोज वितरणाची तपासणी। राज्यात सध्या गॅस सिलेंडरची टंचाई जाणवत असून शासनाने रॉकेल वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे। खरीप हंगामावर खत टंचाईचे सावट, अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे जागतिक पातळीवर खतांचा पुरवठा कमी होऊन किमतीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे पुढील हंगामामध्ये शेतकऱ्यांना अडचण येऊ शकते। खानदेशात प्रतिकूल हवामानामुळे पपईच्या आवकेत झाली घट, प्रति किलो 10 ते 12 रुपये दर, उत्पादनावर होणार परिणाम। खानदेशातील पपईला इतर राज्यामध्ये मोठी मागणी आहे। 2.67 लाख कार्ड धारकांना मिळणार रॉकेलचा लाभ, पेट्रोल पंपावर होणार केरोसिनची विक्री। ग्रामीण भागामध्ये सिलेंडर बुकिंगसाठी 45 दिवसांची मर्यादा टाकण्यात आली आहे। खेड्यातील रस्ते होणार मजबूत, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाण्यान रस्ते योजनेला शासनाची मंजुरी देण्यात आली असून शेतकऱ्यांना शेतामध्ये जाणे येणे करण्यासाठी पाण्यान रस्ता खुला करण्यात येणार आहे। जलसिंचन योजना रखडणार, भूसंपादन विभाग व शेतकरी विरोधामुळे प्रकल्पावर अनिश्चिततेचे सावट। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 40 ते 45 गावातील सुमारे 10,000 हेक्टर शेतीला सिंचन व्यवस्था अडचणीत। 4 गुंठ्यातून पुदिन्याचे 5 लाखांचे उत्पन्न, कर्तबगारी सेंद्रिय शेतीच्या जोरावर शेतकऱ्याने केला यशस्वी प्रयोग। अंबाजोगाई येथील एका शेतकऱ्याने शेतीचा यशस्वी प्रयोग। अमेरिकन F-35 लढाऊ विमान पाडले, इराणचा दावा, अमेरिकेने आपत्कालीन लँडिंगची केली पुष्टी। कर्जमाफीसह योजनांचा दिलासा, तरी का सुटेना सावकारी पास। राज्य आणि केंद्र सरकारकडून वेळोवेळी कर्जमाफीच्या घोषणा केल्या जातात, पण तरीही शेतकऱ्यावरील असणारे सावकारी कर्ज कमी होताना दिसून येत नाही। पारा 40 कडे जाणार, उष्माघाताचा धोका वाढणार। नागरिकांनी आताचपासून अलर्ट मोडवर राहावे, उन्हाचा थेट सामना टाळावा। पोरके झाले, दर महिन्याला 2,500 रुपये आधार। सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत राज्यातील अनेक मुली पात्र झाले असून त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा केले जात आहे। विहिरी आटण्याच्या मार्गावर, अपूर्ण नळ योजनेमुळे पाणी प्रश्न येरणीवर। गावगावच्या नागरिकांचे होत आहे हाल, प्रभावी उपाययोजना करण्याची होत आहे मागणी। वाशिम जिल्ह्यातील अपडेट। अवकाळी पावसाचा फटका, द्राक्षासह 1865 हेक्टर क्षेत्रावरील पिके झाले भुईसपाट। जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचा अहवाल तयार, द्राक्ष बागायतदारांच्या डोळ्यामध्ये पाणी, भरपाई देण्याची होत आहे मागणी। सांगली जिल्ह्यातील अपडेट। ग्रामीण भागात केरोसिन पुरवण्याची हालचाली सुरू, 45 दिवस सिलेंडर मिळणार नसल्याने संभाव्य उपाययोजना म्हणून रॉकेलचे होणार वाटप। फुलोऱ्यावर मधमाशांचा दुष्काळ, बीज उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। सध्या राज्यामध्ये 30% मधमाशांची संख्या कमी झाल्याने पीक उत्पादनामध्ये 30% घट होणार। तोटा वाढला, शेतकऱ्याने 6 एकरावरील पेरूंच्या बागा केल्या नष्ट। अपेक्षित भाव न मिळाल्याने भंडाराज येथील एका तरुण शेतकऱ्याने हताश होऊन घेतला हा निर्णय। अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्तांना सरसकट भरपाई द्या, राष्ट्रवादी शरद पवार पक्षांचे तहसीलदारांना दिले निवेदन।
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची केली मागणी. नाफेड तूर खरेदी बंद, वणीतील शेकडो शेतकरी आले अडचणीत. नाफेडमार्फत सुरू असलेले तूर खरेदी अचानक बंद पडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अवकाळीच्या तडाख्याने अनेक जिल्ह्यांमध्ये फळे भाजीपाला पिकांचे नुकसान. शेतकरी हवालदिल, हात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यामुळे शेतकरी अडचणीत. 2017 मध्ये माफी मिळालेल्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज झाले दुप्पट. तांत्रिक अडचणींचा फटका, प्रलंबित कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना आर्तपत्र. आखाती देशातील युद्धामुळे टरबूजाला मिळाला कवडीमोल दर. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता कृषी क्षेत्रावरही जाणवू लागला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुरीच्या दराची 8,000च्या दिशेने वाटचाल. मार्च एंडिंगमध्ये दरामध्ये सुधारणा, मात्र गहू घसरला. सध्या तुरीच्या दरामध्ये अल्पसा वाढ होताना दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. नगरसूर परिसरामध्ये हार्वेस्टरचे दर 1800 वरून थेट 2800 रुपये एकर. गारपिटामुळे कापणीसाठी घाई. हार्वेस्टर चालकांकडून मनमानी होत असल्या कारणाने हार्वेस्टरच्या दरामध्ये वाढ केली आहे. शेतकऱ्यांची ऊस बिले 14 दिवसात अदा करा. जिल्हाधिकाऱ्यांचे साखर कारखान्यांना कडक निर्देश. बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत देयकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी होत आहे प्रयत्न. महागाईचा हातोडा, युद्धजन्य परिस्थितीने घरकुल स्वप्न महागले. बांधकाम साहित्याच्या दरामध्ये झाली मोठी वाढ. लोखंडाच्या दरामध्ये प्रति क्विंटल 600 रुपयांनी वाढ. बजेट बिघडले. घरकुल बांधकामांना लागणारे साहित्य तुम्ही इथे वाढ. स्पीड पेट्रोलसाठी अधिकचे पैसे द्यावे लागणार. साधे पेट्रोल डिझेलमध्ये कुठलीही वाढ नाही. इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर तेल विपणन कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये अल्पशा वाढ झाली आहे. अवकाळी गारपिटीचा मार, गव्हाचे झाले मातेरे. नैसर्गिक आपत्ती, त्यातच आता हार्वेस्टरचेही दर वाढले. बाजारामध्ये मिळेना भाव. अवकाळी पावसाचा धोका आता वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कर्जावर घेतलेले 3% व्याज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होईना. 31 मार्च पर्यंत पुन्हा भरावे लागेल व्याजासह रक्कम. शेतकऱ्यांची दुहेरी फरफड. अहमदनगर जिल्ह्यातील अपडेट. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील मक्याचे असणारे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. महासन्मान निधीचा हप्ता पुढील 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार. 90.34 लाख शेतकऱ्यांना मिळणार याचा लाभ. नमोच्या 8व्या हप्त्यासाठी शासनामार्फत एकूण 1774 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून हा हप्ता वितरणास शासनाची अखेर मान्यता देण्यात आली आहे. सोयाबीनला प्रति क्विंटल 5,300 रुपये मिळतोय भाव. मागील काही वर्षापासून सोयाबीनला कमी दर मिळत होता, मात्र आता खुल्या बाजारामध्ये सोयाबीनला 5,500 रुपयांचा टप्पा पार केला आहे. मात्र शेतकऱ्यांकडे सोयाबीनचा स्टॉक संपला. ई-केवायसी नसेल तर सिलेंडर मिळणार नाही. गॅस टंचाई व गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारचा हंटर. सध्या संपूर्ण देशामध्ये गॅस टंचाई सुरू असून गॅसचा काळा बाजार आणि फसवणूक रोखण्यासाठी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहक. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा. तर भेटूया उद्याला. तोपर्यंत धन्यवाद.